सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सय्यद नुरुद्दीन नुरी शहीद उर्फ नुरी बाबा यांच्या पवित्र उर्स आणि संदल सोहळ्याला 7 जुलैपासून कळमनुरी इथं धार्मिक उत्साहात सुरुवात होते। या पार्श्वभूमीवर उर्स शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनानं उलेमा दर्गा समितीचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी नियोजनाचा आढावा घेतला। राज्यासह देशभरातून हजारो भाविक उर्सासाठी कळमनुरीत दाखल होणार आहेत। दर्गा परिसर, मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी केलं। धाराशिव, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर विक्रमी मताधिक्यानं विजयी झालेल्या आमदार बसवराज पाटील यांचा उमरग्यात श्रमजीवी परिवार आणि उमरगा जनता सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला आमदार, माजी मंत्री, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना आमदार बसवराज पाटील यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा असल्याचं सांगितलंय। शिक्षण, शेती, सहकार, पाणी, रस्ते, रोजगार आणि ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्न विधान परिषदेत मांडून जनतेच्या हक्कासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली। हे माझं मी भाग्य समजतो। संयोजकाच्या अगोदर अग्निबाणचे भाग्य समजतो की त्याचा बाण निशाणावर लागला अग्निबाणचा। त्याच्यामुळे कधी कधी पत्रकार जे उणीव दाखवते ते फार चांगलं असते प्रशासनाला। ऍक्च्युअली परवाच आमच्या पोलीस स्टेशनकडून निरोप झाला होता, तो आमचा कौटुंबिक छोटेखानी पोलीस स्टेशनचा होता, त्या हे करणारच होतो, परंतु आपण जो निशाणा मारला त्याच्यामुळे लवकर त्याला पर्याप्त रूप आलं, त्यामुळे तुमचे आभार। एवढं बोलून आपण सर्व मनापासून जे जीवावर प्रेम करणारे लोक वेळ काढून आले त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचा ऋणी राहील। आयुष्यात दुसऱ्या ठिकाणी कुठेही जरी भेटलो तर मी उमरखेडचं नाव आणि माझ्या वर्दीचा सन्मान कधी मी कमी होऊ देणार नाही। जय हिंद, जय भारत। पाणी जिरवा, तो बंधारा बांधला, अनेक उपक्रम घेतले की जेणेकरून ही जी हिंदू मुस्लिम झालेली दरी फाटली होती, ते फाटलेला जो वस्त्र होतं ते जोडण्याचं, शिवण्याचं आणि धागा घालून, शांततेचा धागा घालून एक संघ शांततेचं वस्त्र या गावात निर्माण करण्यासाठी आम्ही आपल्या सगळ्याच्या सहकार्याने काम करू शकलो, हे माझं मी भाग्य समजतो। आणि निश्चितच सांगतो की कुठलाच अधिकारी एकटा काम करू शकत नाही, मग तो ठाणेदार असेल किंवा कुठल्याही पदावर असेल। ज्या ज्यावेळी मी इथं आलो तिन्ही वेळेस तर माझी टीम ही महाराष्ट्रातली सर्वात उत्तम टीम होती, याचा मला फार अभिमान आहे। कारण का त्या कर्मचाऱ्यांनी जर त्यांच्या घामाचं रक्त केलं नसतं तर मी आज एवढ्या स्टेजवर अभिमानानं बोलू शकलो नसतो। त्याच्यामुळे सर्वांचा मी ऋणी आहे। आणि मित्र, दुसरी गोष्ट सांगतो, जिथं मी चाललो तिथं पण कम्युनल टेन्शन आहे। त्या जिल्ह्यात एकूण 12 पोलीस स्टेशन आहेत, त्याच्यापैकी 5 पोलीस स्टेशन माझ्या डिव्हिजनमध्ये आहेत। तिथं पण हिंदू मुस्लिम किंवा अन्य प्रकारचा वाद आहे असं मला तिथल्या सोर्सून समजलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याकरता जे आपल्याकडून जे मी काय बाळकडून शिकलो त्याचा निश्चितच वापर त्या ठिकाणी मला होईल, यात काही डाऊट नाही। परंतु मी जरी आज पदानं बदलून जात असेल तर या उमरखेडची नाळ आयुष्यभर, उमरखेडची आठवण, उमरखेडची माणसं ज्यांनी माझ्या सुखदुःखात अतिशय साथ दिली त्याचे 2 उदाहरणं आहेत। 17 येणारी तारीख 21ला माझे वडील वारले, तर वडील वारण्याच्या अगोदर आमच्या गावात चाकण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय। काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येतंय। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसंच पाण्यानं भरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवताना आवश्यक खबरदारी घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण चाकण चौकामध्ये आता आपण आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर रात्री अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर चाकण चौकामध्ये पूर्ण पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण जी वाहतूक आहे विस्कळीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। रात्रभर या ठिकाणी संततधार असा पाऊस या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला भेटत आहे आणि कॅमेरामॅनला विनंती करतोय की या ठिकाणी आपण दाखवायचा प्रयत्न करावा। माझ्या पाठीमागे जर पाहिलं आपण त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला
आपल्याला पाणी या ठिकाणी साठल्याचं पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण भरलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। नेमकं प्रशासन काय करतंय, या ठिकाणी पाणी पूर्ण साठलेलं या ठिकाणी पाहायला भेटतंय। पुढे जर या ठिकाणी पाहिलं तर नाणेकरवाडी भाग आहे आणि या ज्या बाजून येणारी जी पूर्ण वाहतूक आहे या ठिकाणी पूर्ण ठप्प झालेली आहे। पुढे या ठिकाणी आपण अजून काही तुम्हाला या ठिकाणी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी पाहू शकताय पूर्ण दुकानामध्ये पाणी गेल्याचं पाहायला भेटत आहे आणि नाशिककडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे। एकाच बाजूने या ठिकाणी गाड्या जात असल्याचं पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर दुकानामध्ये पाणी घुसण्याचं या ठिकाणी पाहायला भेटत आहे। न्यूज मराठी, चाकण, पुणे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही सोसायटीमधील नागरिक आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई नमस्कार, सकाळपासून नेमकं काय या ठिकाणी घडलं थोडक्यात माहिती द्या। नमस्ते सर, आमची RN विश्व सोसायटी आहे। बघा इथे रस्त्याची कामं अशी झालेली आहे, पूर्ण रस्त्याचं पाणी आमच्या सोसायटीमध्ये आलेलं आहे। हे आमच्या ताईंचं ऑफिस आहे, पूर्ण ऑफिस पाण्यामध्ये डुबलेलं आहे। त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, भरपूर सारे कागदपत्र, सगळं नुकसान झालेलं आहे। आणि हे रस्त्याचे कामं असे खालीवर केल्यामुळे पूर्ण रस्त्याचं पाणी हे आमच्या सोसायटीमध्ये आलेले। सकाळी उठल्यानंतर टोटल सगळा रस्ता बंद झालेला आहे आमच्या सोसायटीमध्ये। या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती आहे की दुकानं आपण या ठिकाणी दाखवावेत आणि या ठिकाणी पाहू शकता आपण जे सामान्य नागरिक असतील त्यांच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे। पूर्ण दुकानं या ठिकाणी पाण्याने भरल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी चाकण नगर परिषद असेल किंवा नाणेकरवाडी ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी नागरिकांनी आरोप केला आहे की यांच्या या उलट्या सुलट्या कामामुळे हे नागरिकांना या ठिकाणी भोगावं लागत आहे। आपण जर माझ्या पाठीमागे या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बस आपल्याला बंद पडल्याची या ठिकाणी पाहायला भेटत आहे। एकंदरीत ह्याच्या चेंबरमध्ये पाणी रिटर्न या ठिकाणी पण चेंबरमध्ये पाणी रिटर्न चालल्याचं या ठिकाणी माहिती भेटत आहे आणि काही चेंबरला या ठिकाणी जे ड्रेनेजचे झाकण असतात तेच या ठिकाणी लावलेले नाही आहेत। कुठलाही मोठा या ठिकाणी एखादी घटना घडू चाकण परिसरात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाले। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलाय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनं पाण्यात अडकल्यानं वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अतिक्रमणामुळे नैसर्गिक नाले आणि ओढ्यांचा प्रवाह अडथळला गेल्यानं सखल भाग जलमय झालेत। मुळशी तालुक्यात नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे यांनी केले। घोटवडे गाव हद्दीतील निशिगंधा कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह आलाय। अक्षरशः रस्त्याचा ओढानाला झालेला आहे। शरद बाळासाहेब गोडांबे, गाव घोटवडे, तालुका मुळशी। आज मी शेळकेवाडी या ठिकाणी निशिगंधा मंगल कार्यालय या ठिकाणी आलो। माझ्यासमोर आमच्या घोडामोडी महसूलचे तलाठी अधिकारी सुरेश पवळे साहेब आहे। आज हा ओढा जो आहे, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली होती की मोठ्या साईजच्या टाका, परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात रात्री आज 6 जुलै 3 वाजता सुद्धा पाणी आलं। आता सुद्धा पाणी आलेलं आहे। नागरिकांना आम्ही आव्हान करतोय की गाड्या ह्या ठिकाणी हळूहळू चालवा आणि संपूर्ण जे हे पाणी तुम्हाला दिसतंय ते संपूर्ण पाणी शेळकेवाडी येथील संपूर्ण बाजारपेठेत चाललंय। अनेक व्यापाऱ्यांचं सुद्धा त्यामुळे नुकसान होत आहे। माझी महाराष्ट्र शासनाला जे असेल, महसूल विभागाला असं आव्हान करतो की यावर्षी सुद्धा दिवाळीमध्ये ताबडतोब आपण दुरुस्त करून नागरिकांना कसं सुरक्षित रस्ता गाड्या जाता येईल किंवा व्यापाऱ्यांची सुद्धा सुरक्षा आपण लक्ष घेतलं पाहिजे। अनेक लाखो रुपयांचं नुकसान झाले पावसामुळे, त्याची सुद्धा प्रशासनाने काळजी घ्यावी। मी शासकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। आज स्वतः तलाठी इथं रस्ता जो ट्रॉफिक होईल किंवा नागरिकांना समजत नाही पाणी येतं त्याचं मार्गदर्शन करायला स्वतः तलाठी साहेब या ठिकाणी आहे, फील्डवर आहे। त्या तलाठीच्या गावातले मुळशी तालुक्यातले आता गावोगाव हिंट्यात जे अतिवृष्टी चालू आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, पाऊस चालू आहे। नागरिकांनी सुद्धा स्वतः पुढे येऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं। अनावश्यक फोटो शो पुढे करू नये। कुठेच कुणी नादात अनेक ठिकाणी तरुण जातात आणि फोटो काढतात। त्यांना माझी विनंती आहे, पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठा आहे, तुम्ही अशा ठिकाणी जीव धोक्यात घालून बाहेर पडू नये हेच मी आवाहन करतो। धन्यवाद।
पुणे जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे ओढ्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालाय, तर काही ठिकाणी एसटी बस बंद झाल्यात, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। सेलू इथं कंपनीमध्ये कामानिमित्त गेलेला तरुण हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं समजतंय। त्याचा शोध सुरू आहे। आतापर्यंत त्याची गाडी मिळून आली आहे आणि या गाडीच्या क्रमांकावरून हा युवक कडूस इथला असल्याचं समजतंय। परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्री शिवाजी विधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम या विषयावर जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या हस्ते झालं। यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती देशमुख यांनी बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगितलंय। गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा जनजागृतीवर भर देणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच बीड जिल्ह्यात अखिल भारतीय किसान सभेनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली। सरसकट कर्जमाफी, 2025चा पीक विमा, शेतकरी अनुदान आणि इतर प्रश्नांवर सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवला नाही तर लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा असा इशारा देणारे बॅनर अंबाजोगाई, माजलगाव, विरसाळा आणि अन्य ठिकाणी लावण्यात आलेत। किसान सभेच्या या बॅनरबाजीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली कर्जमाफी आणि मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनुदानाच्या रकमा आणि पीक विम्याच्या संदर्भात केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन मागच्या बऱ्याच दिवसापासून सातत्यानं शेतकरी रस्त्यावरती येऊन आंदोलन करतोय। परंतु या सगळ्या बाबीला या ठिकाणचं राज्य सरकार ज्या पद्धतीनं घोषणेचा सुकाळ आणि आकड्याचा खेळ करण्याचा कार्यक्रम सातत्यानं चालवला आहे आणि या सरकारी धोरणावरती मात्र जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी बोलणं आणि घोषित केलेल्या गोष्टी शेतकऱ्यांच्या पदरात पाडणं ही कर्तव्य आणि जबाबदारी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं किसान सभा प्रयत्न करतेय, भेटून हा प्रश्न कसा सुटू शकतो, शेतकऱ्यांच्या जाचक करण्याच्या अटी रद्द करा, 17,500चा घोषित केलेला विमा तुम्हा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं देऊ शकता, कृषी समृद्धी योजनेसाठी विम्याच्या माध्यमातून मिळालेले जवळपास 6,000 कोटी रुपयाची रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना 17,000च्या माध्यमानं 17,500च्या माध्यमानं कसं देऊ शकता, या संदर्भातली चर्चा करण्यासाठी सुद्धा प्रयत्न किसान सभा करतेय। परंतु तो प्रतिसाद सुद्धा जिल्ह्यातले वेगवेगळ्या सभागृहातले प्रतिनिधी देण्यामध्ये असमर्थ दाखवत आहेत आणि म्हणून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आता तुम्ही जर आमचे प्रश्न सभागृहामध्ये मांडणार नसाल, मग ते खासदार असो अथवा आमदार असो, तुम्ही आमच्या निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा जो पुळका दाखवला तो पुळका तुम्ही जर सभागृहामध्ये दाखवणार नसाल आणि घोषित केलेल्या रकमा जर आम्हाला मिळवून देणार नसाल तर मग मात्र आम्ही तुमचे राजीनामे मागितल्याशिवाय राहणार नाही। या बाबीला घेऊन बीड जिल्ह्यातल्या ठिकठिकाणी शेतकरी एकजुटीमधून मोठमोठी बॅनर्स आता झळकलेली आहेत आणि केवळ बॅनर झळकून हे थांबणारं आंदोलन नाही आहे, तर उद्या रस्त्यावरती सुद्धा हजारो शेतकरी उतरतील आणि सरकारबरोबर आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा जबाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि सरकारने घोषित केलेले गोष्टी पदरात पाडून घेण्याची लढाई यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात लढली जाईल असा इशारा किसान सभा या माध्यमातून देते। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी लोहा पोलीस ठाण्याला अचानक भेट देत कामकाजाचा आढावा घेतलाय। यावेळी पोलीस ठाण्यातील प्रशासकीय व्यवस्था, गुन्हे तपासाची स्थिती, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची पाहणी करण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्यात। हिंगोली जिल्हा कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील कथित अनागोंदी, प्रलंबित योजना आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। युवा प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केलं। आंदोलनानंतर कामगार अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रलंबित प्रकरणं तातडीनं मार्गी लावण्याचं आवश्यक असल्याचं सांगितलंय। जिल्हा कामगार कल्याण अधिकारी यांच्या संदर्भामध्ये या आंदोलनाची पार्श्वभूमी माननीय कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं होतं। त्यांची प्रतिलिपी या ठिकाणी आम्ही त्यांना पोच केली होती। याचबरोबर संबंधित जे पोलीस यंत्रणा आहे त्यांचा देखील काम पूर्ण आम्ही पत्रव्यवहार केला होता, त्यांना पूर्ण आंदोलनाची माहिती वगैरे दिली होती। तालाठोक आंदोलन केल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका काय? आज फक्त आम्ही तालाठोक आंदोलन केलेलं आहोत,
परंतु जर भविष्यामध्ये कामगार कल्याण अधिकारी हे जे कार्यालय आहे, जर हे कामगार प्रश्नावर जर जागरूक झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. रायगड जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे, सुकेळीखिंड, जांभूळपाडा, पाली मार्गासह अनेक रस्त्यावर पाणी साचले. वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. रोहा परिसरातही पाणी शिरल्याची माहिती आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर आणि माणगावकडे येणाऱ्या अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे महाड, पोलादपूर आणि माणगाव शहरांमध्ये अद्याप पूरस्थिती निर्माण झालेली नाही. तसंच मोठी दरड कोसळल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. पाऊस बरसत असून यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. काय माहिती द्या आणि कशा पद्धतीने आव्हान करा. आज जर आपण पाहिलं तर रात्रीपासून भरपूर पाऊस पडतोय. कोकणामध्ये तर सगळेच आणि सगळ्याच ठिकाणी चांगला पाऊस होतोय. परंतु आम्ही यावेळेला सुखरूप अजूनपर्यंत तरी आहोत. कारण एवढ्या मोठ्या पावसामध्ये महाड, पोलादपूर किंवा माणगाव या ठिकाणी कुठेही पाणी आलेलं नाही. अजूनपर्यंत कुठे दरड कोसळलेली नाही आहे किंवा जे पाणी शहरांमध्ये शिरतं ते आम्ही गाळ काढल्यामुळे आत्तापर्यंत तरी शिरलेलं नाही आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर आम्ही सध्या तरी रिलॅक्समध्ये आहोत. काय सांगाल, विशेषतः मुंबई गोवा महामार्ग जो वाहतुकीसाठी मुख्य मानला जातात तो सध्या ठप्प आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पावसाचे प्रवाह. आत्ता माहिती मिळाल्याप्रमाणे सुकेळीखिंड, नागोठण्याच्या अलीकडं तिकडं संपूर्ण रस्त्यावर पाणी आहे आणि लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यानंतर पलीकडं पाली, जांभूळपाडा त्या भागामध्ये पाणी साचल्यामुळे तिकडची रहदारी ठप्प झालेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूची. आणि तिकडून जर भिसेखिंडी मार्ग जर जायचं झालं तर तिकडून रोह्याला पण शहरामध्ये तिकडं पाणी शिरलं असं कळतं आहे. त्यामुळे इकडे महाड, माणगाव, पोलादपूरकडे येण्याचे मार्ग सध्या तरी ठप्प झालेले आहेत चारी बाजूनी, असं आम्हाला दिसतंय. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पुराचं पाणी साचून तब्बल 6 तास वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करते. मुसळधार पावसामुळे महामार्गावरील अनेक भाग जलमय झालेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. परिस्थितीची पाहणी करत महामार्ग पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि काय खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे? ट्रॅफिक व्यवस्था कशी आहे? मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 वरती वाकण फाटा आणि सुकेळी इतर रस्त्यावरती पाणी आलेलं आहे. त्यामुळे वाहतूक जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे. मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी, वाहनांसाठी तामिनी घाट मार्गे एक्सप्रेसवेवरून मुंबईला येण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गोव्याला जाण्यासाठी सुद्धा तामिनी मार्गे गोव्याला जाण्यासंदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाऊस सुरू आहे, पाणी आणखी ओसरलेलं नाही आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक थांबवलेली आहे. जे या ठिकाणी छोट्या व्हेकल्स होत्या, लहान व्हेकलमध्ये थांबलेले वगैरे होत्या, त्यांना आपण वापस पाठवून पर्यायी मार्गाची उपलब्धता करून दिली आहे. त्याप्रमाणे त्यांना अपील पण केलं चाललं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे स्थानिक लोक सुद्धा, आजूबाजूच्या गावचे लोक सुद्धा इथं लोकांना मदत करत आहेत. त्याचबरोबर पाणी आणि बिस्किटची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासन तसेच महामार्ग प्रशासनाच्या SP, DYSP, स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस सुद्धा या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर आहेत. रायगड जिल्ह्यात उद्या आणि परवा हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्ह्यातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून 6 जुलै आणि 7 जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. उद्या आणि परवा 2 दिवस रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुट्टी देण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. तसे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत. तर सर्व शिक्षक, पालक आणि शाळा संचालक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी की उद्या दिनांक 6 रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना आम्ही सुट्टी जाहीर करत आहोत.
रायगड जिल्ह्यात सलग 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अंबा, काळ आणि सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सावित्री नदीच्या पुलामुळे महाड शहराला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय. दस्तुरी नाका आणि महाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापारी वर्गाची मोठी तारांबळ उडाली. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. रात्रीपासूनच नागरिकांनी आपल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यानंतर महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली. सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. सुकट गल्ली, बाजारपेठ, क्रांतीस्तंभ परिसर, दस्तुरी नाका यांच्यासह अनेक सखल भागात पाणी शिरले. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या प्रभावी समन्वयातून आतापर्यंत 200हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 265 कुटुंबांमधील 937 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. गडचिरोलीतील DMF प्रमा या कथित 4 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची विशेष तपास पथक म्हणजेच SIT मार्फत निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी आझाद समाज पक्षानं पत्रकार परिषदेत केली. चौकशी दरम्यान जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून संपूर्ण प्रशासकीय साखळीची तपासणी करावी अशी भूमिका पक्षानं मांडली. या प्रकरणात राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील सहभागाची ही चौकशी व्हावी अशी मागणी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आले. निष्पक्ष चौकशी न झाल्यास जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आझाद समाज पक्षानं दिलाय. जो लेटर हेड आहे तर ओळखू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी लेटर हेड तयार केला आहे. सराईत गुन्हेगारासारखा तो प्रकार झाला ना, सराईतपणा त्याच्यामध्ये मोठी हिंमत झाली आणि एकट्याचा विषय नाही आहे. यांचा व्यवहार जर आता तुमच्या पुढे आला प्रकरण, परंतु याच्या आधी जेव्हा त्यांनी ह्या गोष्टी केल्या तर हा जुना विषय आहे ना. ते प्रमाणपत्र फिरले इकडे तिकडे, लेटर हेड फिरले आहेत तिकडे तिकडे, तर ते कोणाच्या मदतीने फिरले आहेत तेव्हा लक्षात का नाही आलं. जर जिल्हा अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी होते आणि तरीही प्रशासनात लक्षात जर येत नसेल, अनेक बाबी आहेत. केवळ काही मंजुरी घेणे म्हणजे काही सही मारला आणि लेटर दिला तर मंजुरी होते अशातला नाही आहे भाग. अनेक त्याच्यामध्ये अधिकारी आहेत त्यांच्याकडून तो प्रोसेसने पत्र जाते आणि त्यावेळेस एकाही कर्मचाऱ्याला, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला ते लक्षात येऊ नये हा प्रश्नचिन्ह उभा होतो आणि त्याच्यामुळे प्रशासकीय साखळी याच्यामध्ये आहे, सहभागी आहे असा आमचा दाट संशय आहे आणि त्याच्यामुळे ही निष्पक्ष चौकशी झाली तर ते काही नावं पुढे येतील. पोलिसांच्या मराठवाडा लोकविकास संघर्ष समिती तर्फे ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम थाटात संपन्न झालाय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध डॉक्टर हंसराज वैद्य तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसंच राज्य कार्यकारी संपादक संदीप भालेराव आणि सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते परिचय पत्र वाटप करण्यात आलं. मराठवाडा लोकविकास संघर्ष समिती जनहिताचं निस्वार्थ कार्य करते, त्याबद्दल समितीचे प्रमुख के जामकर आणि टीम यांचं सर्वांनी कौतुक केलंय. कोणी पाहिलं पण स्वर्गाची आपण इच्छा करतो स्वर्गात जाण्याची, तेव्हा तिथे कुठलंच नाणं चालत नाही. एकच नाणं चालतं कर्म. तुम्ही जर चांगले कर्म केलात तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते आणि फक्त मृत्यूनंतर जी गोष्ट आपल्या बरोबर येते ती म्हणजे 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक बरं काम, चांगलं काम किंवा वाईट काम. गेल्यानंतर एक फार चांगला माणूस होता किंवा फार बेकार माणूस होता, त्या 2च गोष्टी बरोबर लक्षात आलं तुम्हाला. तुम्ही जे काम करायला निघाले खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो. प्रमुख पाहुणे सावंत सर आणि के जामकर सर एक 2-4 दिवसापूर्वीच मला कॉल आला आणि पत्र पण मला दिले होते. अजून एक मला असं बोलायचं आहे, के जामकर सर आणि पूर्ण टीमचं तुमचं अभिनंदन करतो.
तुमचं खूप चांगलं काम चालू आहे. गेल्या 4 वर्षापासून अनेक बातम्या आम्ही प्रसारित केलेल्या आहेत, अजूनही करतो भविष्यामध्ये. राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. कुठेही राज्यामध्ये जर कुठं अडचण आली तर तुम्ही मला थेट डायरेक्ट कॉल करू शकता. आपण प्रशासनासोबत काम आहे, कुठं थांबलेलं आहे, तुम्ही तर करतच आहात. सगळ्यांचं जवळपास वय 70-75च्या वर आहे. तुमचे तळमळ बघून मला आश्चर्य वाटेल एवढ्या जास्त वयामध्ये. आता सर पण फार मोठं कार्य करते आणि जामकर सर पण नेहमी भेट होते मला उपेंद्र जोशीकडे. बरेचदा मी बातम्या पण भेटलेल्या आहेत आपले. तर माझी शुभेच्छा आहे तुमच्या सगळ्यांना. भविष्यात कोणताही जर काही त्रास आला प्रशासकीय तर आम्हाला कळवा. आमची संघटनेचा तुम्हाला सपोर्ट आहे. धन्यवाद. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.